मात्र बाबांनी दादांचं मूल्यांकन हे तेव्हा केलेलं आहे, हे अलीकडे केलेलं नाहीये. त्या काळामध्ये दादांची योग्यता, दादांचा पूर्णत्वाचा अभ्यास, दादांचं पूर्णत्वाचं भविष्य, दादांमधलं असलेलं गांभीर्य, दादांमधली असलेली प्रगल्भता, या सगळ्यांचं आकलन बाबांना त्यावेळेला झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा, त्याच वेळेला बाबांच्या हृदयामध्ये हा भाव आहे की माझ्यानंतर हेच आणि कोणी नाही. इतका योग्य अशा प्रकारचा त्यांचा जो निवड आहे, ती निवड त्यांनी कितीतरी अगोदर केलेली आहे. आणि हे मिथक आहे, मिथ हे सामान्य जीवनात घडणारं नाहीये. हे अति दुर्लभ अशा प्रकारचं ऐक्य आहे आणि हे ऐक्य देव दुर्लभ आहे. आणि असं देव दुर्लभ ऐक्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं, अशी आपण भाग्यवान आहोत. याच्यात एक मला पण एक माझी छोटीशी आठवण शेअर करायला आवडेल. एकदा ठुसे काकांच्या इकडेच दादांचं वास्तव, म्हणजे दादा होते आणि आम्ही तिथे गेलो होतो, सगळे मुलं आम्ही जायचं. माझ्या मनात एक असं सहज होतं की आपल्या सर्वांना एक तारीख खूप प्रिय आहे, 9 फेब्रुवारी. कारण की त्या दिवशी बाबांना चैतन्याचा साक्षात्कार झाला आणि सगळं झालं. 9 फेब्रुवारी रात्री 10 वाजता. ते सर्वांना आपल्याला प्रियच आहे. तर मला असं वाटलं की आपण दादांना विषय, त्यावेळेला कसं कधी कधी खूप जवळ घेत असत, तर बोलता येण्याची थोडी मुभा असायची. तर दादांना म्हणालं की दादा, तुम्ही म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलं की आता आपण यांचे झालो, असं मी विचारलं होतं. दादा म्हणाले की असं निश्चित सांगता येत नाही. तुम्ही जे म्हणाल त्याच्या आधारावर सांगतो, असं निश्चित सांगता येत नाही. मला हे जर काही खूप अपील नाही झालं आन्सर. म्हटलं निश्चित सांगता येत नाही, अच्छा ठीक. आणि लगेच पॉज घेऊन मग म्हणाले की तुम्ही बाबांकडे कसे ओढले गेले हे तुम्हाला सांगता येईल का? म्हटलं नाही सांगता येणार. तसंच माझं झालं. पण हे बघा, म्हणजे ते दादा म्हणतात आणि माझ्यासारख्या यत्किंचित लहान मुलाला म्हणतात की तुम्हाला कळलं नाही तसं मला झालं. म्हणजे त्यांचा साधेपणा याच्यातून दिसतो की ते हाऊ म्हणजे हंबल ही वॉज. साधेपणा त्यांच्यात किती होता. याच्यापेक्षा काय, गुरु स्वतः शिष्याला म्हणतो की तुला नाही कळलं, मला कळेल की माझ्या गुरुकडे कसं काय आकर्षण झालं.